नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच असायला हवं. तर आजच्या या ब्लॉगमध्ये ना छान माहेरवरनं काही वस्तू आणल्यात मी, ज्या रोजच्या आपल्या जेवणामधल्या आहेत. तर त्या पण आज व्यवस्थित भरण्यांमध्ये मी आईनी जी मला सामान दिलेलं आहे ते सगळं व्यवस्थित भरण्यांमध्ये भरून ठेवणार आहे. तर चला आज बघूया आईनी काय काय सामान दिलं. माहेरवरनं येताना ना तिला असं वाटतं की काय काय देऊ सोबत आणि काय काय नाही. तिने माझ्यासोबत वेळेवरतीच मी जेव्हा इकडे यायला निघाली तर 3-4 प्रकारच्या चटण्या बनवून दिलेल्या आहेत. पापड, कुरड्या, बिबळ्या सगळं ती थोडं थोडं का होईना चिंचेपासून व्यवस्थित असं भरून देतं. कारण तिला असं वाटतं की इथे पुण्याला सगळ्या वस्तू मिळतात, पण तिला असं वाटतं की नाही, प्रॉपर जे व्यवस्थित आपल्या हाताने केलेलं असतं स्वच्छ अशा वातावरणामध्ये आणि स्वच्छ सगळ्या गोष्टी करून, तर ती गोष्टच वेगळी असते. पण शेवटी ते आईबाबांचं प्रेम आहे, बाबा सांगायला आई करायला. तर हळद, तिखट या सगळ्या गोष्टींपासनं आई नेहमी देतच राहते. आणि लोणचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या मी माहेरवरूनच आणते. तर आल्याबरोबर सध्या त्या माहेरवरून आल्याबरोबर तर मी काही व्यवस्थित वस्तू ठेवल्या नाहीत, म्हणजे व्यवस्थित बरण्यांमध्ये भरून ठेवलं नाही. तर अशा या बॉक्समध्ये मी हे सगळ्या आईने दिलेल्या वस्तू अशा ठेवलेल्या आहेत. चटण्या बघू आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या दिलेल्या आहेत. ही आहे तिळाची चटणी आणि खरंच सुगंध इतका छान येत आहे ना, पूर्ण लसूणचा सुगंध येत आहे याचा. तर ही आहे तिळाची चटणी. ही आहे शेंगदाण्याची चटणी आणि शेंगदाण्याच्या चटणीमध्ये पण तिने छान थोडेसे तीळ आणि लाल मिरच्या, लसूण असं सगळं मिक्सअप करून दिलेलं आहे. आणि ही आहे कराळची चटणी. त्यानंतर ही आहे लाल चटणी. आणखी एक फुटाण्याची चटणी आहे. तर अशा प्रकारे आईने अशा 5-6 चटण्या करून दिलेल्या आहेत सोबत. तर ह्याच ज्या चटण्या आहेत ना, तर ह्या ज्या चटण्या आहेत त्या आपण या बरण्यांमध्ये भरूया. तर चला गप्पा कमी आणि कामाला जरा लागूया, म्हणजे कामं पटापट होतील. तर पटापट हे सगळं असं व्यवस्थित काढून घेते, म्हणजे कसं मग पटापट त्या बरण्यांमध्ये भरल्या जातं. खरंच आईबाबांची ना मायाच वेगळी राहते आपल्यावरती. किती जीव राहतो ना त्यांचा. खरंच लग्न केल्यावर किती सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडतो ना. असं वाटतं की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपले बाबा कुठे बाहेर गेले की आपण आपल्या बाबांची वाट बघायचो की बाबा कधी येणार आहात, कधी नाही. तेव्हा तर मोबाईल ह्या गोष्टी एवढ्या नव्हत्या, पण ते जीवन काही जास्त नव्हतं, पण ते जीवन खरंच खूप छान होतं. आणि खरंच म्हणतात ना, लहानपण देगा देवा. ते लग्न झाल्यावर आणि मोठं झाल्यावर आपल्याला कळतं की किती महत्त्वाचं आहे खरंच लहानपण. आणि पण ते लहानपण आपण तेव्हा त्यावेळेला जगत नाही. आपल्याला मोठं होण्याची फार हौस पडलेली असते. आणि एक वेळ का मोठं झालं, लग्न झालं की सगळ्या जबाबदाऱ्या. तर चला आता हे असं हळू याच्यामध्ये मस्तपैकी भरून घेऊया. तर या ठिकाणी मी ह्या चटण्या भरायला मस्त अशा ह्या चिनीच्या ज्या बरण्या आहेत तर त्या घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा मी तिकडनंच आणलेल्या आहेत माहेरवरनं. तर सुंदर अशा लाल आणि करड्या कलरच्या ह्या 2 अशा कलरच्या बरण्या आहेत. तर याच्यामध्ये चटणी भरून घेऊया. तर आधी मस्त आईने ही जी शेंगदाण्याची चटणी बनवली होती ना, तर ती शेंगदाण्याची चटणी व्यवस्थित त्या बरणीमध्ये भरून घेऊया. आणि व्यवस्थित असं वाटत आहे की याच बरणीच्या मापाने चटणी आईने भरून दिली होती. तर बरोबर अशी ही चटणी त्या बरण्यांमध्ये मस्त अशी बसून गेली. आणि थोडीफार किंचित जी राहिली होती एक्स्ट्राची, तर ती मी त्याच्यामध्येच ठेवली. आणि आता रोज जेवणाच्या वेळेस ती थोडी थोडी घेतली ना की सगळी व्यवस्थित संपून जाते त्याच्यामधले.
आणि ही आहे कराळाची चटणी. तर कराळाची चटणी ही आपल्यासाठी अतिशय उत्तम आणि आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी ही चटणी आहे ना, कारण याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि जे आपल्याला रोजच्या जेवणामधून मिळत नाही ना, ते या चटण्यांमधनं आपल्याला सगळ्या गोष्टी कॅल्शियम आहे, आयर्न आहे, मॅग्नेशियम आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपले हाडं मजबूत करण्याकरता महत्त्वाच्या आहेत. कारण आपल्या बायकांना कॅल्शियमची जी कमतरता आहे ना, तर ती आता खूप लवकर भासायला लागलेली आहे. तर त्यासाठी आपण जर आपल्या आहारामध्ये ह्या ज्या चटण्या आहेत ना, ह्या चटण्यांचा समावेश केला, तर आपली थोडीफार का होईना ती जी कमतरता आहे ना, ती जी डेफिशियन्सी आहे ना, ती भरून निघेल. कारण तसंही आपण तीळ म्हणा किंवा शेंगदाणे म्हणा रोज खात नाही, पण तोंडी लावायला ह्या चटण्या असल्यानं तर भरपूर असा फरक पडतो. तर त्यामुळे ह्या चटण्या आपण आपल्या आहारामध्ये ठेवायलाच पाहिजे, जेणेकरून आपल्याला जी कमतरता आहे ती थोडीफार का होईना पण पूर्ण होऊ शकेल. तर यासाठी अशा मस्त ह्या चटण्या मी आणलेल्या आहेत आणि माझ्या माहेरी आई नेहमी ह्या चटण्या भरपूर अशा चटण्या करून ठेवते आणि कधी जर वाटलं तर छान मस्त चपातीसोबत चटण्या घेऊन दुपारची जी भूक असते ती आपली शांत होऊ शकते. आणि या ठिकाणी ना ही लाल मिरच्यांची चटणी आहे. ही लाल मिरच्यांची जी चटणी आहे ना, जी आईने दिलेली आहे ती, ती माझ्या इथे कोणी आलं आणि जेवण केलं आणि ही चटणी खाल्ली ना, तर मला प्रत्येकजण विचारते की या चटणीची आम्हाला रेसिपी दे. कारण इतकी छान लागते ना ही चटणी, ही तुम्ही तेलासोबत म्हणजे तेल चटणी म्हणून खाऊ शकता किंवा दह्यामध्ये टाकूनसुद्धा ही इतकी छान लागते ना चटणी. तर इतका सुगंध आला ना, ही जशी चटणी मी उघडली तर मस्त असा अ, लसूणाचा आणि त्या चटणी ज्या मिरच्या भाजलेल्या होत्या त्याचा इतका छान सुगंध आला ना, तर खरंच आईचं प्रेम किती असतं ना आपलं आपल्यावर. तिला मी म्हटलं मला एवढं देऊ नको, एवढं जास्त होईल हे, पण नाही, तिने जे सगळं केलं ते सगळं तिने मला दिलं. तिला असं वाटत होतं की काय काय देऊ आणि काय काय नाही. आणि हा असा छानपैकी मस्त आरोग्यासाठी असलेला खजिना हा आईने मला दिलेला आहे आणि हा व्यवस्थितरित्या मी इथे ठेवून दिलेला आहे. आणि ह्या सगळ्या बरण्या भरल्यानंतर ह्या व्यवस्थित ठेवून दिल्या आणि त्यानंतर मला ना मसाल्याचा जो डब्बा होता तो साफ करायचा होता. कारण बरेच दिवस झाले तर तो गावाला गेले मी तेव्हापासून साफ केला नव्हता. तर छानपैकी हा जो डब्बा आहे माझ्याकडे ना एक स्टीलचा पण डब्बा आहे. पण तो स्टीलचा डब्बा ना लवकर उघडत नाही. तर त्यामुळे मी काय केलेलं आहे ना, तो स्टीलचा डब्बा सध्या ठेवून दिलेला आहे आणि हा जो प्लॅस्टिकचा डब्बा आहे ना, तर या डब्यामध्ये आता मी सध्या हे मसाले भरते. कारण हा डब्बा उघडायला खूप सोपा जातो. तर स्वच्छ असा मस्त हा डब्बा घेऊन धुवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये खाली कागद टाकला, कारण नाहीतर ना सगळं ते सांडून एकत्र येतं आणि मग ते थोडं साफ करायला पण कठीण जातं. त्यामुळं खाली असं कागद ठेवला ना आणि काही जर आपले जे मसाल्याचे जे जिन्नस आहे ते जर खाली पडले ना, तर ते आपण एकदम इझिली काढून टाकू शकतो. तर त्यामुळे हे मस्त असं व्यवस्थित ठेवलेलं आहे. एका याच्यामध्ये जिरं, एका याच्यामध्ये मोहरी, हळद, तिखट, मसाला, कांदा मसाला आणि साधा आपला गोडा मसाला, अ, असं धना पावडर, असं बरंच जे आपले आहेत मसाले, ते सगळे मसाले याच्यामध्ये मस्त असे भरून घेतलेले आहेत. आणि खरंच हा जेव्हा आपण मसाला भरतो ना, तर इतका छान वाटतो ना तो डब्बा. आणि बघा कसं आहे ना, की वर्षामध्ये एकदा रंगपंचमी येते आणि माणसं आपले जे पुरुष मंडळी आहेत ते एकाच दिवशी छान असे मस्त रंग बघतात. पण खरंच बाईच्या जातीला रोज हे रंग बघावं लागतात, तेही मसाल्याच्या डब्यामधले. किती आपला जो भारतीय आहार आहे, किती सकस आहेत ना आपले जे मसाले आहेत. छान वेगवेगळे प्रकारचे असे रंग एकाच डब्यामध्ये आपल्याला रोज बघायला मिळतात बाई. स्वयंपाक खोलीमध्ये आपण गेलं ना स्वयंपाकघरामध्ये, की छान स्वयंपाकाची तयारी करायला जेव्हा लागतो, तो सगळ्यात महत्त्वाचा हा जो आपला मसाल्याचा डब्बा असतो, हा उघडल्यावर कसा मस्त मसाल्यांचा घमघम सुगंध असा येतो.
आणि हे सगळं बघायला डोळ्याला पण किती छान वाटतं ना. आणि एका गृहिणीचं खरं अख्खा दिवस सगळ्या त्या स्वयंपाकघरामध्ये जात असतो. आणि हातासरशीच ही जी हळद होती ना, ही पण आईनी आणि ही जी हळद आहे ही आईनेच दिलेली आहे. तर हातासरशी ही हळद पण छान गाळून घेतली. म्हणजे कसं एक वेळ गाळून घेतली ना, की बरण्यांमध्ये आपण ठेवलं की मग टेन्शन राहत नाही. तर हळद आणि मिरची पावडर आपलं तिखट हे दोन्ही गाळून घेतले आणि या डब्यामध्ये भरले आणि असा हा डब्बा छान भरला. आणि हा जो ही जी मधली वाटी आहे ना, याच्यामध्ये मला कांदा लसूण मसाला आहे तो भरायचा होता. आणि त्यानंतर तो डब्बा छान भरून झाल्यानंतर व्यवस्थित ठेवल्यानंतर इकडे एक झाड लावायचं होतं मला. गुगल वेल जो आपला असतो तर तो लावायचा होता. आणि आधी माझ्या घरी इतकं मोठं झाड होतं ना, पण त्याला व्यवस्थित पाणी नव्हतं मिळालं. मी गावाला गेली होती तर तो जळला होता आणि हा बऱ्याच दिवसांपासून आणून ठेवला. तर याच वेलाची ही जी कुंडी होती ना, याच्यामधली माती सगळी खाली काढली. तिला व्यवस्थित त्या मातीला असं मोकळं मोकळं करून घेतलं. आणि ही बघा हे झाड होतं बऱ्याच दिवसापासून ना आणून ठेवलं होतं आणि त्याच्या मुळा पण इतक्या मोठ्या मोठ्या होत्या. तर त्या मुळा मला कट करायच्या होत्या. कारण काय आहे ना, की त्या मुळा ज्या आहेत तर त्या आत्ताच एवढ्या मोठ्या आहेत, तर त्या त्या कुंडीमध्ये न पूर्ण हे झाल्या असत्या, काय म्हणतात त्याला, पॅक झाल्या असत्या. तर त्यामुळे मस्त ह्या ज्या मुळं आहेत ह्या मी कात्रीच्या साह्याने त्याला असं काढून घेतलं. आणि व्यवस्थित त्याला असं ट्रिम करून मग मस्त ही त्याची जी चिकन माती आहे ती काढून घेतली. कारण त्या मातीमध्ये झाडं व्यवस्थित होत नाही. जी माझ्याकडे काळी माती होती ना, त्या काळ्या मातीमध्ये मी असं मस्त हे झाड लावलं आणि छान पद्धतीने त्याला पाणी घातलं आणि कुंडी मस्त तयार झाली. आणि इतकं छान वाटत होतं ना, त्याला फुलांचा बहर पण आलेला आहे. तर असा छान माझा आजचा व्हिडिओ होता. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान मस्त ज्या वाटत असेल त्या कॉमेंट्स पाठवा. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.